जगामध्ये एकूण 4 विहिरी आहेत, त्याच्यामधील भारतात एकमेव अशी ही आपल्याला विहीर बघायला भेटते, चंदेरी फोर्ट. नमस्कार मित्रांनो, आज आपण बदलापूर जवळील देवळी गावातील चावीच्या आकाराची विहीर पाहण्यासाठी आपण निघालो आहे. मित्रांनो, हे बदलापूरमधील उड्डाणपूल असून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने हा उड्डाणपूल आहे. खूप सुंदर व्ह्यू या उड्डाणपुलावर आपल्याला बघायला मिळतो. त्याच्या खालूनच आपल्याला रेल्वे ट्रॅक असून मुंबई पुणे हा रेल्वे ट्रॅक आपल्याला इथून दिसतो. आपण आता बदलापूरच्या रेल्वे स्टेशनवर आलो आहे. इथून आपल्याला आता सरळ जाऊन आपल्याला बदलापूर गावाच्या दिशेने आपल्याला जायचं आहे. आपल्याला बदलापूर हायस्कूल आपल्याला दिसते उजव्या बाजूला. इथून थोडं पुढे गेल्यावर आपल्याला एक रस्ता आपल्याला बोराडपाडा मार्गे मसा व जो आपल्याला समोरचा रस्ता दिसतोय तो आपल्याला देवळी गावाकडे आपल्याला घेऊन जाईल. तर आपल्याला सरळ जायचं आहे. हा बघा, आपण समोर दिसतोय आपल्याला कमानीतून आपल्याला पुढे जायचं आहे. बस चालली, तो रस्ता बोराडपाडा मार्गे मसा आणि आपल्याला समोरच्या दिशेने आपल्याला जायचं. आपल्याला इथून भाई कोतवाल स्मारकापासून राईटला आपल्याला वळायचं आहे. आपल्याला मित्रांनो, आपण बदलापूर गावातून आपल्याला हा एक चौक लागतो. या चौकातून आपल्याला देवळी गावाकडं राईटला आपल्याला वळायचं आहे. इथून आपण आता राईटला आपण वळालो. मित्रांनो, आपल्याला देवळाळी गावाकडे जाताना आपण जर उजव्या बाजूला बघितलं तर आपल्याला समोरच आपल्याला चंदेरी फोर्ट आणि त्याच्या बाजूलाच बघा एक पिनाकल दिसतोय, तो म्हणजे म्हैसमाडचा म्हैसमाड. म्हणजे आपल्याला इथून बघा 2 किल्ले आपल्याला भेटतात आणि त्याच्या बाजूला आपण जर उजवीकडे बघितलं तर आपल्याला हा बघा, आपण जो बघतोय हा ताहुली किल्ला आणि त्याच्या मागच्या बाजूला आपल्याला मलंगड आपल्याला पाहायला भेटेल. पण मलंगड आपल्याला दिसत नाही, त्या डोंगराच्या मागच्या बाजूला असल्यामुळं. पण आपल्याला समोर ताहुली आणि हा इकडं चंदेरी आणि आपल्याला म्हैसमाड हे 3 किल्ले आपल्याला बघायला भेटतात. सुंदर ही शाळा आपल्याला बघायला भेटते. आणि इथून पुढं आपण गेल्यावर आपल्याला चौक लागेल आणि चौकातून आपल्याला आतमध्ये शिरायचं. नमस्कार मित्रांनो, मी होस्ट प्रल्हाद गोसावी तुमचं माझ्या ह्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या APJ या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आज आपण बदलापूर शहराजवळील देवळी गावात चावीच्या आकाराची विहीर बघण्यासाठी आपण आलो आहे. आणि या ठिकाणी आपल्याला ह्या विहिरीचा इतिहास पण आपल्याला बघायला भेटतो. आणि या ठिकाणी सखोल या ठिकाणी आपल्याला माहिती बघायला मिळते. कारण आपल्या माझ्यासमोर बघतात तुम्ही, ही आपल्याला चावीच्या आकाराची विहीर आपल्याला
खूप सुंदर असं या ठिकाणी विहीर दिसते आणि आपण विहिरीच्या आतमध्ये जाऊन आपण तिथून सखोल माहिती आपण घेऊया. आपण आता विहिरीच्या आतमध्ये जात आहोत आणि आपल्याला या ठिकाणी एकूण 20 ते 25 पायऱ्या आपल्याला बघायला भेटतील. आपल्याला या ठिकाणी 2 उजव्या बाजूला हा एक आणि एक डाव्या बाजूला दिवे ठेवण्यासाठी कानोडे आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतात आणि सुंदर अशी नक्षीदार कमान आपल्याला समोर बघायला भेटते आणि सुंदर असं त्या कमानीवर छान प्रकारे कार्विंग केलेली आहे. ती कार्विंग खूप सुंदर आहे आणि त्याच्या आतमध्ये आपण जेव्हा खाली उतरतो त्या ठिकाणी आपल्याला सुंदर पाण्यामध्ये बघा आपल्याला मासा पण दिसतोय. 2 मासे आहेत, काळा आणि एक पांढरा. आपण खाली उतरल्यावर या विहिरीला एकूण 20 ते 25 पायऱ्या आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पाणी खूप खोल आहे. तर आपण आतमध्ये उतरल्यावर आपल्याला बघा सुंदर असं या ठिकाणी मासे बघायला भेटत आहेत. सुंदर असं कार्विंग आपल्याला या ठिकाणी केलेले दिसते. दगडामध्ये कोरलेले हे नक्षीदार मित्रांनो, सुंदर अशा प्रकारचे या ठिकाणी आपल्याला कार्विंग केलेले दिसते. सुंदर असे दगडामध्ये कोरलेलं एक शिल्प आपल्याला दिसते. त्या शिल्पाला तोंड नसल्यामुळे आपण नक्की ते शिल्प कोणाचं हे आपण ओळखू शकत नाही. कोणी याला शेरवीचे शिल्प म्हणतात, कोणी याला हत्तीचेही शिल्प म्हणतात आणि कोणी याला माकडाचेही शिल्प असे म्हटलं जातं. इकडे एक शिल्प आहे आणि आपल्याला उजव्या बाजूला पण एक शिल्प बघायला भेटते आणि समोर जर आपण बघितलं तर आपल्याला सुंदर असे 3 प्रकारचे शिल्प आपल्याला बघायला भेटतात. तिन्ही शिल्प हे वेगवेगळ्या दगडांमध्ये कोरलेले असून ते दगड या ठिकाणी लावून तिघांना या ठिकाणी त्यांनी सेट केलेलं आपल्याला जर बारीक निरीक्षण केलं तर आपल्याला ते बघायला भेटतं. पहिले शिल्प आपल्याला असं जाणकारांच्या मते हे एक साधू जे एक आसनग्रस्त झालेले आपल्याला दिसत आहेत. त्यांच्या गळ्यामध्ये आपल्याला काही माळा वगैरे दिसतं आणि ते ध्यानस्थ झालेले आपल्याला दिसत आहेत. दुसरं शिल्प हे श्री गणेशाचं आपल्याला या ठिकाणी बघायला भेटते. डाव्या सोंडेचा गणपती आपण बघू शकतोय आणि तिसरं शिल्प जे एक योद्धा ज्याच्या हातामध्ये काहीतरी शस्त्र आपण बघतोय, शस्त्र आणि तो आपल्याला योद्धासारखं आपल्याला दिसतं म्हणून आपण त्याला निश्चित आपण सांगू शकत नाही, पण आपल्या कल्पनेनं आपण त्याची मांडणी करू शकतो. सुंदर असं कार्विंग या ठिकाणी आपल्याला केलेलं दिसतं आणि छानसं असं आपण जसं खाली येऊ त्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी सुंदर असं नक्षीकाम आपल्याला दिसतंय. जर आपण बारीक निरीक्षण केलं तर आपल्याला या ठिकाणी सुंदर असं फुलांचं सुद्धा या ठिकाणी कार्विंग केलेलं दिसतंय. कमानीसारख्या आकारामध्ये दोघी बाजूला आपल्याला छान प्रकारे कार्विंग केलेलं आपल्याला दिसून येत आहे. बघा आपण बघू शकतो सुंदर असं कार्विंग आहे. बघा मित्रांनो, सुंदर अर्धा कमानीसारखे हे नक्षीदार काम या ठिकाणी केलेलं आपल्याला बघायला भेटते. मित्रांनो, आपण ज्या ठिकाणी आज आलेलो आहे ही चावीच्या आकाराची विहीर म्हणजे जगामध्ये एकूण 4 विहिरी आहेत. त्याच्यामधील भारतात एकमेव अशी ही आपल्याला विहीर बघायला भेटते. जगामध्ये एकूण 4 ठिकाणी असलेल्या विहिरी म्हणजे एक इजिप्तमध्ये एक कोम नावाचं एक मंदिर आहे आणि नाईल नदीच्या काठावर बसलेलं मंदिर आहे. तिथं आपल्याला ही विहीर बघायला भेटते, आपण बघत आहेत. आणि दुसरी एक कॉन्स्टॅन्टिनोपल ही इटली ह्या देशामध्ये असलेली एक विहीर आहे, आपण पण ही बघू शकतो. आणि कॉफून ही जापानमध्ये असलेलं एक तिथेही आपल्याला ही अशी चावीच्या आकाराची विहीर बघायला भेटते. आणि चौथी विहीर आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आपण आज इथं आलेलो आहेत ती चावीच्या आकाराची विहीर आपण या ठिकाणी बघतोय. मित्रांनो, इथलं आपण काही वैशिष्ट्य जाणून घेऊया. मित्रांनो, जी ही विहीर आहे
हा जो आपण दगड पाहतोय हा दगड बेसॉल्ट खडकापासून बनलेला आहे. बेसॉल्ट म्हणजे जेव्हा उल्कापात होते त्यावेळी जो उल्कापातामधून जो लावा बाहेर निघतो आणि तो थंड होऊन जो दगड बनतो तो दगडापासून या ठिकाणी आपण त्या दगडाचा इथे वापर केलेला दिसतो. आणि या ठिकाणी जो बघा आपण दिसतो या ठिकाणी आपल्याला इथं कुठल्याही प्रकारचा चुना किंवा सिमेंट आपल्याला वापरलेला दिसत नाही. ही सिस्टीममध्ये याला इंटरलॉक सिस्टीम केलेली म्हणजे ह्या दगडाला एकमेकांमध्ये अटकवलेलं आहे, इंटरलॉक केलं आहे. त्याच्यामुळे हा दगड किंवा ही जी भिंत आहे कधीच पडू शकत नाही. आणि दुसरं म्हणजे आपण जर ह्या विहिरीला वरून बघितलं तर आपल्याला ही शंकराच्या पिंडीसारखी आपल्याला ही विहीर बघायला भेटते. आणि जर आपण जर समोरून बघितलं तर आपल्याला ही विहीर आपल्याला चावीचा आकार म्हणजे चावीचा जसा शेप असतो, आपण ज्यावेळी कुलपामध्ये ज्यावेळी चावी लावतो त्यावेळी जो शेप दिसतो त्या प्रकारचा आपल्याला हा शेप ह्या विहिरीचा दिसतो. आणि दुसरं महत्त्वाचा इतिहास म्हणजे मित्रांनो ही विहीर बदलापूर जवळील हाकेच्या अंतरावर म्हणजे 3-3.5 किलोमीटर अंतरावर वसलेली ही विहीर आहे. आणि या विहिरीमध्ये बदलापूर हे शहर जातिवंत जातीच्या घोड्यांसाठी प्रसिद्ध असं एक गाव होतं. मग या ठिकाणी घोडे बदलले जायचे म्हणजे बदलवले जायचे म्हणून या ठिकाणी बदला आणि पूर म्हणजे एक कसबा, ज्या ठिकाणी कसबा म्हणजे म्हणून याचं नाव बदलापूर असं आपल्याला इतिहासामध्ये बघायला भेटतं. हा रस्ता जो आपल्याला बघायला भेटतो हा रस्ता पुण्याकडून सुरतकडे जाण्यासाठी हा रस्ता होता. मग मधोमध ह्या ठिकाणी घोड्यांना किंवा आपल्या सैनिकांना पाणी पिण्यासाठी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ही विहीर खोदलेली गेली. आणि दुसरं म्हणजे सैनिकांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी चिमाजी बल्लाळ भट म्हणजे चिमाजी आप्पा यांनी या विहिरीला विहीर बनवली असं आपल्याला इतिहासामध्ये बघायला भेटते.